सोन्या चांदीचं तेज आता उतरल्याचं पाहायला मिळतंय, कारण दरामध्ये मोठी घसरण झालेली आहे. त्यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळालाय. सोने आणि चांदीचे दर सध्या रॉकेटच्या वेगाने वाढताना दिसत आहेत. मागील एका वर्षात सोन्याने सुमारे 83% तर चांदीने 181% पेक्षा जास्त परतावा दिला आहे. सध्या सर्वत्र याच विषयावर चर्चा आहे की सोने कधीच पडणार नाही. पण खरंच असं आहे का? या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की हा सोने चांदीचा शेवटचा मोठा उछाल आहे का, आणि 2026 नंतर मोठी घसरण पाहायला मिळू शकते का? 2011 मधील टॉप आणि 2015 मधील बॉटम अचूक ओळखणारा एक विश्लेषक आज बाजाराबाबत इशारा देत आहे. जर आपण इतिहासाकडे पाहिलं तर 2011 नंतर सोने सातत्याने दबावाखाली राहिलं. गोल्ड ETF मधून सतत पैसे बाहेर पडत होते आणि गुंतवणूकदारांचा विश्वास कमी झाला होता. 2015 ते 61 पर्यंत परिस्थिती अशी होती की गुंतवणूकदारांनी सोने आणि चांदीकडे जवळजवळ दुर्लक्षच केलं होतं. पण याच काळापासून एका नव्या सुपर सायकलची सुरुवात झाली. 2015 नंतर 2025 पर्यंत सोने आणि चांदीमध्ये मोठी तेजी पाहायला मिळाली आणि या धातूंमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांनी भरघोस नफा कमावला. सोने अनेक पटींनी वाढलं तर चांदीने सर्वात वेगवान हालचाल दाखवली. गेल्या 10 वर्षात सोन्याने सुमारे 396% आणि चांदीने 401% परतावा दिला आहे. 2015 मध्ये सोन्याचा दर सुमारे 17,002 रुपये प्रति 10 ग्रॅम होता, जो आता वाढून जवळपास 1,34,002 रुपये पर्यंत पोहोचला आहे. त्याचप्रमाणे 2015 मध्ये चांदीचा दर सुमारे 402 रुपये प्रति किलो होता, जो आज सुमारे 2,02 रुपये प्रति किलोवर ट्रेड होत आहे. प्रश्न असा आहे की इतकी मोठी आणि दीर्घकाळ चाललेली तेजी का झाली? 2015 ते 16 मध्ये गोल्ड ETF मधील विक्रीमुळे दरांवर दबाव होता, पण त्यानंतर जागतिक अनिश्चितता, वाढती महागाई आणि रुपयाची कमजोरी यामुळे सोन्याला प्रचंड वेग मिळाला. दुसरीकडे सोलर पॅनल, इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरी आणि औद्योगिक मागणीमुळे चांदीला मोठा पाठबळ मिळालं. आता अनेक गुंतवणूकदारांना असं वाटू लागलं आहे की सोने आणि चांदी नेहमीच वरच जातील. पण इथेच 2027 आधी एक मोठा प्रश्न उभा राहतो. ही तेजी 2027 मध्येही कायम राहील का? एलियट वे थिअरीचे तज्ज्ञ आणि जगप्रसिद्ध टेक्निकल विश्लेषक AB गिल्बर्ट यांचं म्हणणं आहे की ही तेजी 2027 मध्ये संपुष्टात येऊ शकते. गिल्बर्ट हे तेच विश्लेषक आहेत ज्यांनी 2011 मध्ये सोन्याचा टॉप आणि 2015 मध्ये बॉटम अचूक ओळखला होता. त्यांच्या मते यानंतर सोन्यात मल्टी इयर बियर मार्केट सुरू होऊ शकतो. गिल्बर्ट यांचं म्हणणं आहे की सोने आणि चांदी त्यांच्या स्वतःच्या वेव्ह सायकलनुसार चालतात आणि लोकप्रिय मार्केट कथांपेक्षा वेगळ्या दिशेने हालचाल करतात. त्यांच्या मते सध्या सोने सुमारे 24,900 रुपयेच्या व्हॅल्यू झोनमध्ये आहे आणि मजबूत सपोर्ट सुमारे 10,89,000 रुपयाच्या आसपास दिसतो, तर रेझिस्टन्स सुमारे 31,800 रुपयाच्या जवळ आहे. जर हा स्तर तुटला तर सोने 3,15,000 रुपयेपर्यंत घसरू शकते, म्हणजेच दर सुमारे 1,00,000 रुपयाच्या आसपास येऊ शकतो. मात्र हा गुंतवणुकीसाठी एक चांगला संधीचा टप्पा असू शकतो, कारण त्यानंतर एक शेवटचा मोठा उछाल येऊ शकतो. त्यावेळी सोने सुमारे 4,15,000 रुपयेपर्यंत जाऊ शकते. पण हाच सोन्याचा अंतिम टॉप मानला जात आहे. त्यानंतर दर 1,67,000 ते 2,39,000 रुपये या श्रेणीत घसरू शकतात. चांदीबाबत गिल्बर्ट म्हणतात की किमान टार्गेट आधीच गाठलं गेलं आहे. जर सपोर्ट टिकून राहिला तर चांदी सुमारे 6,640 रुपयेपर्यंत जाऊ शकते, पण त्यानंतर 3,320 रुपयेपर्यंत मोठा करेक्शन येऊ शकतो, म्हणजेच दर जवळजवळ अर्धे होऊ शकतात. त्यांच्या मते हा 2010 ते 11 सारखा ब्लो ऑफ टॉप असू शकतो, जिथे मोठ्या तेजीनंतर तीव्र घसरण पाहायला मिळाली होती. सोने आणि चांदी व्यतिरिक्त गिल्बर्ट संपूर्ण वित्तीय बाजारातही धोके पाहत आहेत. त्यांचं म्हणणं आहे की लॉंग टर्म बॉन्ड मार्केट आता टॉपच्या जवळ आहे आणि पुढील वर्षात यील्ड्स मोठ्या प्रमाणात वाढू शकतात, ज्यामुळे इक्विटी मार्केटमध्येही मोठा क्रॅश येऊ शकतो. एकूणच सध्या सोने आणि चांदीचे फंडामेंटल्स मजबूत दिसत असले तरी त्यांचा सायकल आता शेवटच्या टप्प्यात असल्याचं ते सांगतात. जर देशांतर्गत ब्रोकरेज हाऊसेसच्या मतांकडे पाहिलं तर मोतीलाल ओसवाल यांच्या मते दीर्घकालीन दृष्टीने सोने अजूनही सुरक्षित गुंतवणूक आहे, पण अल्पकालीन काळात मोठी अस्थिरता राहू शकते. ICICI डायरेक्टच्या मते सेंट्रल बँकांची खरेदी आणि डॉलरची कमजोरी सोन्याला आधार देत आहे, पण जागतिक आर्थिक वार मंदावल्यास करेक्शन होऊ शकतो. ॲक्सिस सिक्युरिटीजच्या मते चांदीमध्ये अजून एक शेवटची वेगवान तेजी येऊ शकते, पण हा उच्च जोखमीचा टप्पा आहे आणि छोट्या गुंतवणूकदारांनी लोभ टाळून नफा बुक करणं गरजेचं आहे. एकंदरीत मागील 10 वर्षात सोने आणि चांदीने उत्कृष्ट कामगिरी केली आहे, पण आता या सायकलचा शेवट जवळ येत असल्याचं दिसत आहे.
तीनही ब्रोकरेजच्या अहवालानुसार 2026 हे रिसेट इयर मानलं जात आहे आणि गुंतवणूकदारांसाठी सल्ला असा आहे की उच्च दरांवर खरेदी अत्यंत विचारपूर्वक करावी आणि वेळोवेळी नफा काढत राहावा. ही माहिती केवळ तुमच्या ज्ञानासाठी दिली आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागारांचा सल्ला नक्की घ्या. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि अशाच मोठ्या व्यावसायिक बातम्यांसाठी आमच्या सोबत जोडलेले रहा.